रामकृष्ण हरी सज्जन हो. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी येते आहे. पंढरीस पांडुरंग यांचं जीवाभावानं दर्शन घेण्याची ओढ अनेक वारकऱ्यांसह आपल्या सगळ्यांनाच लागलेली आहे. त्या पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाचा योग आपण या व्हिडिओच्या श्रवणाच्या माध्यमातून आषाढी एकादशीचं आणि पंढरीश पांडुरंगाच्या संबंधानं जाणीवपूर्वक काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सुरुवातीलाच आपण त्या पंढरीश पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी हे विचार पुष्प त्यांच्या चरणी समर्पण करणार आहोत. सुरुवातीलाच मी असं म्हणेल की टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा विना. टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाली पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. माऊली निघाली पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अशा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी सुरुवातीलाच रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनल कडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं या व्हिडिओच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं काही चिंतन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदायाची काही आचारसंहिता सांगितली गेलेली आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ, गोपीचंदन, अष्टगंध, बुक्का, कपाळी लावण्याचा नियम सांगितला गेलेला आहे. त्याचबरोबर हरिपाठाचं नित्यनेमानं या ठिकाणी दररोज हरिपाठ म्हणावा असं सांगितलं गेलेलं आहे. आणि गळ्यामध्ये माळ घालतानाच असं सांगितलं जातं की त्यांनी पंढरपूर आळंदीची वर्षातनं एकदा तरी कमीत कमी वारी केली पाहिजे. आपण सगळे जाणता की जे कट्टर वारकरी असतात ते तर प्रत्येक महिन्याला पंढरपूरच्या वारीला जातात, परंतु काही अडचणी असतील तर कमीत कमी 4 वाऱ्या तरी वर्षातनं 4 एकादशीला तरी आपण पंढरपूरला गेलं पाहिजे असं संप्रदायात सांगितलं गेलेलं आहे. ज्यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओत मी आपल्याला सांगितलं, पुन्हा एकदा पुनरावृत्तीचा दोषपद करून सांगतो. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 महत्वाच्या वाऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि या वाऱ्यांना वारकरी हे पंढरपूरला, अनेक वारकरी तर पायी सुद्धा पंढरपूरला जाताना आपल्याला दिसून येतात. स्वतः पंढरीश पांडुरंगांनीच भक्तांकडनं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे की नाही, सांगत असे गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंगानेच गुज सांगितलेला आहे की या आषाढी आणि कार्तिकीला माझ्या परमप्रिय भक्तांनो, म्हणतात ना, विठू माझा लेकरू वाळा संगे गोपाळांचा मेळा. अशा या गोपाळांना, अशा या भक्तांना एका अर्थानं पंढरीश पांडुरंग विनंतीच करत आहेत की काहीही करा, परंतु आषाढी आणि कार्तिकीला मात्र आपण या ठिकाणी मला विसरू नये, हे की नाही. आणि ह्यावरून आपल्या लक्षात येतं की कमीत कमी आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या तर अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्यातले त्यात जी आषाढी वारी आहे ही तर वारकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची वारी मानली गेलेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं की बाबा, आपण संसाराला आलो आहेत ना, संसार याचे अनेक अर्थ होतात. इथं संसार याचा अर्थ जन्म आणि मृत्यू, याला संसार म्हटलं गेलेलं आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा, तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. आपण या जन्म मृत्यूच्या संसारामध्ये आलो आहोत ना,
तर आपण एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. एकदाच नाही तर संत तर म्हणतात की प्रत्येक वारीला तुम्ही पंढरपूरला गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? कारण त्या पंढरीमध्ये दिनाचा सोयरा पांडुरंग, जे रंजले गांजलेले दीन वंचित आहेत, दलित आहेत, त्यांचा सोयरा त्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी तुमची वाट पाहतो आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, तो स्वतः तुमच्या भेटीची वाट तिथं बघत थांबलेला आहे. आणि तो कृपाळू अशा प्रकारचा पांडुरंग आहे. आणि तुम्ही जर तिथं जाऊन त्या पांडुरंगाची भेट घेतली तर तुमचा मागील जो काही परिहार आहे, मागील जे काही दुःख असेल, जे काही तुम्हाला संसारामध्ये अनेक प्रकारच्या कटकटी झाल्या असतील, तर त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्या सगळ्यातनं तुम्ही मुक्त व्हाल. झाली या दर्शन एक वेळा तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती, बैसला तो चित्ती. आणि एकदा का त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रेमात तुम्ही पडलात, एकदा का पंढरपूरला जाऊन त्याचं तुम्ही दर्शन घेतलात की मग तो तुम्हाला दुसऱ्याच्या हातात जाऊ देत नाही. म्हणजे पडता जड भारी दाशी आटवावा हरी, मग तो होऊ निधी शिन आड घाली सुदर्शन. याप्रमाणे तुम्हाला कुणाच्या बाकीची देवाची या ठिकाणी प्रार्थना करण्याची गरज नाहीये. तुमच्या सगळ्या संकटातनं तो तुम्हाला सोडवण्याचं काम करतो. तुम्ही फक्त एकच करा की संसाराला आल्याच्या नंतर पंढरपूरला जायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने आणि त्यातले त्यात सगळ्या संतांनी आषाढी वारीचं महत्व अधिकच वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आषाढीची वारी आणि वारीचं महत्व काय आहे, मला वाटतं मी एक 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे वारीच्या संबंधाने. त्यामध्ये वारीबद्दल सविस्तर चिंतन त्या व्हिडिओमध्ये मांडलेलं असल्यामुळं वारीचं वेगळं चिंतन आता या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं घ्यायचं काही कारण नाहीये. आणि म्हणून संप्रदायातली लोक असोत, संप्रदायाच्या बाहेरचे हजारो लोक, न चुकता लाखो लोक आषाढी वारीला पंढरपूरला अनेक राज्यातनं जाताना आपण पाहतो. कोणी 4 चाकीनं जात असेल तर कोणी पायी जात असेल, परंतु न चुकता अनेक प्रकारच्या अडीअडचणींना पाठीशी घालून या आषाढी वारीला मात्र लाखो वारकरी पंढरीमध्ये लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आळंदीहून माऊली ज्ञानेश्वरांची पालखी निघते. देहूवरून तुम्हाला माहिती आहे की संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीच्या शेगाववरून जी पालखी येते, गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं हजारो वारकऱ्यांसह जाताना आपण पाहतो. त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुराच्या दिशेनं जाताना आपण पाहतो. सासवडवरून सोपानदेवांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते. आणि अशाच पद्धतीनं मुक्ताबाईंच्या देखील, जिथं मुक्ताबाईंनी समाधी घेतली त्या ठिकाणाहून देखील काय होतं, तर अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेनं जाताना दिसतात. आणि मग महाराष्ट्रातील अनेक संस्थानामधून या ठिकाणी पालख्या आषाढी वारीला श्री पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाताना आपण पाहतो. आषाढी एकादशी म्हणजे शेकडो वर्ष चालत आलेल्या पंढरपूरच्या यात्रेचा परममंगल दिवस. पंढरीच्या रायाचं हे आकर्षण महाराष्ट्राच्या मातीनं जीवाभावानं जपलं आहे व जोपासलं आहे. मुळात श्री विठ्ठल देव कर्नाटकातून पंढरपूरला आलेच का, तर म्हणे पुंडलिकाच्या भेटीसाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, पुंडलिकाचे भेटी आणि भिवरेचे तटी, पुंडलिकाचे भेटी आणि भिवरेचे तटी, प्रब्रह्म उभे वाळूवंटी माये. या पद्धतीनं नामदेव महाराजांनी या ठिकाणी श्री विठ्ठलाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तसं तर प्रत्येक वारकऱ्याने वर्षातून येणाऱ्या एकादशी कराव्यात असं सांगितलं गेलेलं आहे. वर्षभरात ज्या एकादशी येतात की नाही, त्या एकादशीला सुद्धा, प्रत्येक एकादशीला त्याने पंढरपूरला जावं अशाही पद्धतीचा, म्हणजे एक एकादश देवा पंढरपूरला आणि एक एकादश संतांच्या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला माहित असेल की एकादशीचे स्मार्त व भागवत एकादशी असे 2 प्रकार केले गेलेले आहेत. एकादशी 2 प्रकारचे आहेत, एक स्मार्त आणि दुसरी भागवत एकादशी असे 2 प्रकार असून
दर 15 दिवसाला एक एकादशी येते. दर 15 दिवसाला एक एकादशी येते. अशा मिळून 12 महिन्याच्या 24 एकादशी वर्षभरामध्ये येतात. आता या 24 एकादशी कोणत्या महिन्यामध्ये, मराठी महिन्यानुसार कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या नावाने त्या एकादशी येतात याचंही चिंतन आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं इथं करणार आहोत. चैत्र महिन्यामध्ये कामदा आणि वरुथिनी या 2 एकादशी येतात. नंतर मराठी दुसरा महिना येतो तो वैशाख महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एकीचं नाव आहे मोहिनी आणि दुसरीचं नाव आहे अपरा. तिसरे जो काही महिना येतो मराठी महिन्यानुसार तो आहे ज्येष्ठ. त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. पहिलीचं नाव आहे निर्जला आणि दुसरीचं नाव आहे योगिनी. त्यानंतर ज्याबद्दल आपण चिंतन करतोय तो आषाढ. या आषाढामध्ये 2 एकादशी येतात. देवशयनी, जिला आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी जिच्याबद्दलचं चिंतन आपण आता करतो आहोत ती, आणि दुसरी आहे ती कामिका नावाची एकादशी येते. श्रावण महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एकीचं नाव आहे पुत्रदा आणि दुसरीचं नाव आहे आजा. भाद्रपदामध्ये 2 एकादशी येतात. परिवर्तिनी आणि इंदिरा. अश्विनीमध्ये 2 एकादशी येतात. पाशांकुशा आणि रमा. कार्तिकीमध्ये 2 एकादशी येतात. देवप्रबोधिनी आणि उत्पत्ती. मार्गशीर्ष मध्ये 2 एकादशी येतात. मोक्षदा आणि सफला. पौषमध्ये 2 येतात. पुत्रदा आणि षटतिला. माघ महिन्यामध्ये 2 येतात. जया आणि विजया. आणि 12वा जो फाल्गुन महिना आहे त्यामध्ये आमलकी आणि पापमोचनी अशा 2 एकादशी येतात. तर अशा एकूण 12 महिन्याच्या 24 एकादशी या प्रत्येक वारकऱ्यानं या ठिकाणी वारीच्या निमित्तानं संत आणि देव या दोन्ही तीर्थस्थानी जावं असा संकेत वारकरी संप्रदायामध्ये सांगितला गेलेला आहे. याशिवाय दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात एक एकादशी येते. तिला कमला एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की दर 3 वर्षाला अधिक मास येतो आणि त्यामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला कमला एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे. असं सांगितलं जातं की शुद्ध एकादशीला वारकऱ्यांनी कुणाकडे जावं तर देवाच्या दर्शनाला जावं, म्हणजे पंढरपूरला जावं. आणि वद्य एकादशीला संत स्थानी जावं, म्हणजे बरेच जण आळंदीला जातात. अन्य जे जे काही संतांची ठिकाणं असतील, मग ते सासवड असेल सोपान देवांचं, मग ते निवृत्तीनाथांचं, त्र्यंबकेश्वर असेल, अन्य जे काही असेल, तर शुद्ध एकादशीला देवाचं दर्शन घ्यायचंय आणि वद्य एकादशीला संताचं दर्शन घ्यावं असा संकेतही वारकरी संप्रदायामध्ये सांगितला गेलेला आपल्याला दिसून येतो. आता हे झालं सगळ्या एकादशींच्या बद्दलचं चिंतन. आता आपण त्यातले त्यात आषाढ महिन्यामधली जी पहिली एकादशी येते तिला देवशयनी एकादशी म्हणतो, जी उद्या आपल्याला माहिती आहे की आपण संपन्न करणार आहोत. आता या आषाढ एकादशीचं महत्व काय आहे तर त्याच्या काही पौराणिक कथाही आपल्याकडे इथं सांगितल्या गेलेल्या आहेत. असं म्हणतात की कुंभ दैत्याचा मुलगा मृदुमान्य नावाचा होता आणि तो देवांचा पाठलाग करीत तेथे आला व गुहेच्या दारात थांबला. घाबरलेल्या देवांना उपवास घडला व त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली. देवांनी त्या देवीचं नाव एकादशी ठेवलं व एकादशीचा अशा पद्धतीनं जन्म झालेला आहे. असंही सांगितलं जातं की देव जेव्हा एका गुहेमध्ये बसलेत पण पाऊस पडत होता, ते भिजले, त्यांना स्नानही घडलं आणि दिवसभराचा उपवासही घडला आणि त्यांच्या देवांच्या श्वासातनं एक स्त्री जन्माला आली. ती स्त्री म्हणजेच एकादशी असं सांगितलं गेलेलं आहे. आणि या एकादशीचा जन्म अशा पद्धतीने झाला आणि या एकादशीने मृदुमान्याचा वध केलेला आहे. जो देवांना मारण्यासाठी निघालेला होता ना, त्या मृदुमान्याला कुणा मारलं तर या एकादशीनं मारलेला आहे. आणि तो दिवस जर कोणता असेल तर तो होता आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस. आणि म्हणून या दिवसाला या अर्थानं देखील मला वाटतं पुराणामध्ये महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. या आषाढ एकादशीचं दुसरं महत्वाचं पौराणिक कारण काय आहे तर असं सांगितलं जातं की भगवान श्री विष्णू या दिवशी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात, म्हणून त्याला देवशयनी असा शब्द वापरलाय. शयन म्हणजे झोपणे, देव म्हणजे श्री विष्णू. भगवान श्री विष्णू, कारण हा जो संप्रदाय आहे आपल्याला माहित असेल की हा वैष्णव संप्रदायाशी संबंधित आहे, भागवत धर्माशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय आहे. विष्णूचे सगळे अवतार आपल्या इथं मानले गेलेले आहेत. आणि असा हा भगवान श्री विष्णू काय करतो म्हणे
तर याच दिवशी क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जातात आणि म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी देव निद्रिस्त होतात असंही सांगितलं गेलेलं आहे. आणि किती दिवस हे निद्रित अवस्थेमध्ये राहतात श्री विष्णू, तर 4 महिने राहतात. आणि मग प्रबोधिनी एकादशीला ते या निद्रेतनं जागृत होतात. म्हणून मला असं वाटतं की संप्रदायामध्ये चातुर्मास या उद्याच्या एकादशीपासूनच प्रारंभ होतो आणि या चातुर्मासामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी, अनेक प्रकारच्या काही धार्मिक बंधनं देखील बरेचसे वारकरी स्वतःवर लावून घेताना आपल्याला दिसून येतात. तर चातुर्मासाचं महत्त्व देखील संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. श्री विष्णूच्या निद्रेचा कालावधी जो आहे तो 4 महिन्याचा आहे, त्याला चातुर्मास असं म्हटलं गेलेलं आहे. तिसरं जे सांगितलं गेले ते उपयोग व उपभोग या शब्दांचा योग्य अर्थ समजावून सांगणाऱ्या चातुर्मासाचा प्रारंभ याच एकादशीला होतो. यापूर्वीच मी आपल्याला म्हणालो, उपयोग आणि उपभोग या शब्दांचा योग्य अर्थ कुठे प्राप्त होतो आपल्याला, तर या चातुर्मासामध्ये होतो. आणि या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच होतो आणि म्हणून आषाढी एकादशीला या अर्थानं देखील वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे एक आणखीन काय सांगितलं जातं आषाढी एकादशीच्या महत्वाच्या संबंधानं बघा. भगवान श्री पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला जे आलेले आहेत ते याच दिवशी आलेले आहेत आणि म्हणून देखील या आषाढी एकादशीला महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे किंवा त्याचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. याच्याबद्दलची एक कथा अशी सांगितली जाते की प्रभू श्रीरामाचे पूर्वज ज्यांचं नाव आहे इक्ष्वाकू, प्रभू श्रीरामाचे वंशज इक्ष्वाकू यांचा नातू कोण, प्रभू श्रीरामाचे वंशज इक्ष्वाकू यांचा नातू व माधांताचा मुलगा ज्याचं नाव होतं मुचकुंद. माधांतांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे मुचकुंद. हा देव दानवांच्या युद्धात देवांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेला. जेव्हा देवाचं आणि दानवांचं युद्ध लागलेलं होतं तेव्हा देवाची मदत करण्यासाठी हा मुचकुंद कुठे गेलेला आहे, तर स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि स्वर्गामध्ये जाऊन या मुचकुंदानं असुरांचा नाश केला आणि देवांना विजय प्राप्त करून देण्यासाठी मोठी मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग यामुळे त्यानं देवाला काय करून दिलं, विजय प्राप्त करून दिला. आणि मग देवांना विजय प्राप्त करून दिल्यामुळं देवांनी या मुचकुंदाला म्हटलं की तुझ्यामुळे आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे, तेव्हा तू काहीतरी माग. असं इंद्रानं, कारण देवांचा राजा इंद्रानं अशा प्रकारची विनंती मुचकुंदाला केली. त्यावेळेला मुचकुंद काय म्हणाला बघा, तो म्हणाला की मी अत्यंत थकल्यामुळे मला आता दुसरं काही देऊ नका, निवांत झोप द्या. द्यायचंच असेल तर इंद्राला काय मागितलं मुचकुंदानं, मला आता थकलोय मी हे युद्ध करून आणि मला आता एकच आपल्याकडनं वरच पाहिजे, तुम्ही देताय तर मला आता निवांत झोप द्या. आणि अशी मुचकुंदानं विनंती करताच तथास्तु म्हटलं इंद्रानं. परंतु आपल्याला झोपल्यावर कोणी उठविलं, आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल असा इंद्रानं वर दिला. इंद्र म्हणला ठीक आहे, तुला विश्रांती घ्यायची आहे तर तथास्तु. आणि या निद्रेतनं तुला जर कोणी उठवलं तुम्हाला किंवा तुला, तर त्याच्यावर तुझी नजर पडल्याबरोबर उठवणारा तिथंच तात्काळ भस्म होऊन जाईल, त्याला मृत्यू येईल. अशा प्रकारचं वर मुचकुंदाला इंद्राने दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मुचकुंद एका ठिकाणी जाऊन निद्रा करायला लागलेला आहे. इकडे बरेच वर्षे लोटून जातात. कृष्णावतार होतो. कृष्णावतारामध्ये काल यवन कृष्णाच्या पाठीमागे लागतात. तुम्हाला माहिती आहे की काल यवनानं नारदाला विचारलेलं आहे की माझं मरण कुणाच्या हाताने आहे. ते म्हणतात कृष्णाकडनं तुला मरण सांगितलं जात आहे. त्याने आणि मग त्यावेळेला तो द्वारकेवरती आक्रमण करतो. त्यावेळेला मथुरेत जे लोक आहेत त्याला मारण्यासाठी जरासंध आलेला आहे. मथुरेतले आपले हे सगळे सहकारी मरू नयेत म्हणून ही सगळी मथुराच उचलून समुद्रामध्ये द्वारका निर्माण केलेली आहे कृष्णानं. परंतु याच वेळेला जरासंधाचे जावई तुम्हाला माहिती आहे कंस आहे, त्या कंसाला कृष्णानं मारलेला आहे. आपल्या जावयाला कृष्णानं मारलं म्हणून सासरा जरासंध खूप रागावतो, कारण जरासंधाच्या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या ज्यांचं नाव होतं अस्ती आणि प्राप्ती. याचा बदला घेण्यासाठी
आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलींना वैधव्य आलं म्हणून हा जरासंध द्वारकेवर चालून जातो तिथं युद्ध करण्यासाठी। त्या ठिकाणी या सेनेमुळं नुकसान होऊ नये म्हणून मथुरेतून द्वारकेला हलवलेलं आहे। मथुरेवर जरासंध या ठिकाणी आक्रमण करतो म्हणून। आणि या पद्धतीनं द्वारकेमध्ये या सगळ्यांना मथुरेतल्या लोकांना ठेवून श्रीकृष्ण निशस्त्र बाहेर पडतात। कालयवन या ठिकाणी कृष्णाला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागतो आणि कृष्ण पुढे पुढे पळायला लागलेला आहे। म्हणूनच कृष्णाचं नाव रणछोडदास असं जे कृष्णाला म्हटलं जातं, कारण आयुष्यामध्ये रण सोडून पहिल्यांदाच कृष्ण पळालेले आहेत। कृष्णाच्या पूर्ण आयुष्यामध्ये रणांगण सोडून ते कधीच पळाले नाहीत, पण या कालयवनाच्या वेळेला मात्र त्यांनी रणांगण सोडलं होतं। म्हणून त्यांचं नाव आजही कृष्णाचं एक नाव आहे रणछोडदास, कारण रणांगण सोडून ते पळालेले होते। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण पुढे पळतायत, कालयवन त्यांना मारण्यासाठी मागे पळतोय। कृष्ण गुहेमध्ये जातात, कालयवनही त्यांच्या मागे येतो। जिथं मुचकुंद झोपलेला होता तिथं भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळचं जे काही उपर्ण म्हणा या ठिकाणी त्यांच्याकडे जे काही शेला पागोटा जे शेला होता तो त्या मुचकुंदांच्या वरती झाकतात किंवा टाकतात। कालयवनाला वाटतं की इथंच काय कृष्ण झोपलाय की काय, ते शेला ओढून त्या मुचकुंदाला उठवण्याचा प्रयत्न किंवा त्याची निद्रेचा भंग होतो त्या शेला ओढल्यामुळं। आणि एकदम रागाच्या भरामध्ये मुचकुंदानं त्या कालयवनाला बघितल्याबरोबर त्याला दिलेल्या वराप्रमाणे त्याच ठिकाणी कालयवन त्याच्या नजरानजर झाल्याबरोबर भस्म होऊन त्या ठिकाणी मृत्यू पावतो। आणि या ठिकाणी पुढे श्रीकृष्ण त्या मुचकुंदाच्या जवळ येतात आणि म्हणतात की तू मोठं काम केलंस, या कालयवनाला मारलास, कारण त्याला वर होता आणि त्यातनं तो मरणार नाही असं ठरलेलं होतं, परंतु तुझ्यामुळे तो मेलाय। मी तुझ्यावर खुश झालो आहे, तुला काय मागायचंय ते माग। त्यावेळेला या ठिकाणी कृष्णाने माग म्हणल्यानंतर मुचकुंद काय म्हणतो की हे भगवान, या जन्मात युद्ध व झोप याशिवाय माझ्याकडून दुसरं काहीही झालेलं नाहीये। भक्ती करून ब्रह्मानंद मिळवावा अशी माझी फार इच्छा आहे। तेव्हा भगवान म्हणाले पुढच्या जन्मामध्ये तू पुंडलिक होशील, आणि असा वर दिल्यामुळे हाच मुचकुंद पुढच्या जन्मामध्ये पुंडलिकाच्या रूपाने जन्माला येतो। आई मुक्ताबाई आणि वडील जानुदेव या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी पुंडलिकाचा जन्म झालेला आहे। त्याचं लग्न पुढे केलं जातं, परंतु हा अत्यंत बाईल वेडा होतो। बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांना सोबत घेऊन तो चालत निघालेला आहे। एके दिवशी तो कुक्कुट मुनीच्या आश्रमामध्ये मुक्कामाला थांबलेला आहे। पहाटे उठून बघतो तर काय की त्या कुक्कुट ऋषी मुनींच्या आश्रमाच्या बाहेर 5-6 सुंदर स्त्रिया झाडलोट करते आहेत, सडासारवण करताना दिसत आहेत। त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं आपण कोण आहोत, तर त्या स्त्रिया सांगतात की मी, एक स्त्री म्हणते मी गंगा आहे, दुसरी म्हणते गोदावरी आहे, मी नर्मदा आहे, मी कावेरी आहे। या सगळ्या ज्या पवित्र गंगा आहेत त्या इथं स्त्री रूप धारण करून कुक्कुट स्वामीची सेवा करताना दिसतात। त्यावेळेला पुंडलिक आश्चर्यचकित होतो, तो म्हणतो की तुम्ही साक्षात गंगा इथं अशा पद्धतीची सेवा करता, त्याचं कारण काय, इथं कशासाठी येता? तर त्यांनी सांगितलं की दिवसभर आमच्यामध्ये पापी लोक आंघोळ्या वगैरे करतात, आम्ही अपवित्र होतो, तर आम्ही पवित्र होण्यासाठी इथं येऊन कुक्कुट स्वामींची सेवा करतो। कुक्कुट स्वामी इतके आदिर्कारवान का बनलेले आहेत असं जेव्हा पुंडलिक विचारतो तेव्हा त्या सांगतात की ते त्यांच्या आई वडिलांची मनोभावे सेवा करतात, म्हणून ते अत्यंत पुण्यवान अशा प्रकारचे कुक्कुट स्वामी आहेत। आणि मग या गोष्टीची जाणीव पुंडलिकाच्या मनामध्ये होते, या खरोखरच आई वडिलांच्या सेवेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। आणि म्हणून मग तो आपल्याला माहित असेल की पुंडलिकही आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करायला लागतो, ज्याबद्दल तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। आणि मग तो आई वडिलांची अत्यंत निष्ठेनं सेवा करतो आहे, सगळं काही भान विसरून। आई वडिलांच्या सेवेचं पुण्य खूप झाल्यामुळे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती प्रसन्न होतात, आणि जिथं तो सेवा करत बसलेला आहे ते पंढरपूरचं ठिकाण आहे। आणि तिथे येऊन दारामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला प्रसन्न झालो आहे, भेटायचं म्हणतो। तो म्हणतो की मी तुझ्याकडला भेटायला बाहेर येऊ शकत नाही, कारण तसं जर झालं तर आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडेल। मग तिथंच पडलेली मी कुठं उभा टाकू म्हणल्यानंतर
तिथली जी वीट आहे ती पुंडलिक भिरकावून देतो आणि त्या विटेवरती कमरेवर हात देऊन हाच भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपामध्ये उभे राहतात. आणि केव्हापासून उभे राहतात याचं वर्णन नामदेव महाराज करतात की युग्य 28 विटेवरी उभा वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीचे वल्लभा. हे की नाही, या पद्धतीची आरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशा पद्धतीनं ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपानं पुंडलिकाला भेटायला आले तो दिवस म्हणजेच आषाढी एकादशीचा दिवस होता. या अर्थानं देखील या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नामदेव महाराजांचं प्रमाण यापूर्वी मी आपल्याला सांगितलं की द्वारकेचे केने आले याची ठाया. कुठं? पंढरपूरला. द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. अशी स्थिती पुंडलिकांच्यामुळं भगवान श्रीकृष्णाला पांडुरंगाच्या रूपामध्ये इथं यावं लागलेलं आहे. तो दिवस आषाढी एकादशीचाच आहे. या आषाढी एकादशीला हजारो लोक पायी चालत पंढरपूरला येतात. यालाच आपण आषाढी वारी देखील म्हटलेलं आहे. अनेक भक्त चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. मी यापूर्वी सांगितलं की शेगाव येथून गजानन महाराज यांची पालखी येते. अनेक ठिकाणी ज्याचा उल्लेख यापूर्वी केल्यामुळे आता पुनरुच्चार होईल म्हणून मी काही उल्लेख करत नाही, पण काही राहिले होते. पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी येते. आदिलाबादमधून मुक्ताबाईंची पालखी इथे येताना आपण पाहतो आहोत. आळंदीहून ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ, या ठिकाणी त्र्यंबकेश्वरवरून सासवडून सोपानदेव अशा विविध पालख्या पंढरपूरला आषाढीच्या दिवशीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. जिथे जिथे या जगाच्या पाठीवरती मराठी माणूस राहतो तिथे तिथे या एकादशी ला व्रत करून ती साजरी केली जाते, हे आपण सगळे जाणत असाल. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं आहे. हे व्रत का करावं? तर ह्या व्रतामध्ये सर्व देवतेंचं तेज या देवतेमध्ये त्या दिवशी असतं. म्हणून या दिवशीचं व्रत केलं की सगळ्या देवतांना प्रसन्न केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून आषाढी एकादशीचं व्रत करणं अत्यंत महत्वाचं आहे असं शास्त्र सांगतं. व्रत करण्याची पद्धती कशी आहे आषाढी एकादशीची? तर आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचं. एकादशीला सकाळी प्राप्त स्नान करायचं. तुळशी वाहून विष्णुपूजन करायचं. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचं. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणं सोडायचं. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावला जावा. अशा पद्धतीचं हे व्रत आपण केलं पाहिजे असं शास्त्रानं आषाढी एकादशीच्या व्रताच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. असं नाहीये की एकादशी आणि दुप्पट खाशी असं मात्र आपण करता कामा नये. या ठिकाणी एकादशीचा उपवास जसा धार्मिक म्हणून केला पाहिजे तसा आध्यात्मिक आणि आस्थेचा विषय म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तसा तो आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचा आहे. कारण उपवासचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. उप म्हणजे निकट, वास म्हणजे राहणे. उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या निकट राहणे यालाच उपवास असं म्हटलं गेलेलं आहे. उपवासाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर या एकादशी किंवा एकादशी करण्याच्या पाठीमागे देखील विज्ञान ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असं म्हणतात की उपवासानं वयामध्ये वृद्धी होते. हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. 3 महिने जगणारा उंदीर उपवासानं 48 महिने जगू शकतो. हे रशियन जीवशास्त्रज्ञ व्लादिमीर निकितिन याने एका उंदरावर प्रयोग करून सिद्ध केलेला आहे. म्हणजे उपवासाचं महत्व काय आहे. आपला आहार व शरीरातील अधिवृक्क वक्र ग्रंथी या 2 गोष्टी माणसाला वृद्ध होण्यास कारणीभूत ठरतात. वाढत्या वयामुळे अन्नाशयात हार्मोन उत्पन्न करण्याची क्षमता कमी होत जाते. हार्मोन शरीरातील पोषक द्रव्याशी संबंधित असलेल्या टिश्यूंना मदत करणारे असतात. अधिवृक्क ग्रंथी पोषक ग्रंथीच्या उत्पादन क्षमतेवर अनिष्ट परिणाम घडवून आणतात. त्यामुळे आयुष्य वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होतो. अधिवृक्क ग्रंथीद्वारा निर्माण होणाऱ्या व शरीराला अपायकारक ठरणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती व वाढ उपवासामुळे थांबते व असलेलं तारुण्य चिरकाल टिकतं. अमेरिकेचा आहारशास्त्रज्ञ बर्नेर मॅकफेड यानं लिहिलेलं आहे. ग्रीक व रोमन लोक सूर्यास्तापूर्वी जेवण
व 2 जेवणात 22 तासाचा अंतर ठेवत असत, म्हणून ते दीर्घायुषी होते. तर अमेरिकन शास्त्रज्ञ प्युरिंग्टन यानं लिहिलेलं आहे की माणसानं दीर्घायुषी होण्यासाठी 15 दिवसातून 1 व आठवड्यातून अर्धा दिवस उपवास करावा. उपवास करण्याची पद्धती सर्व धर्मामध्ये सांगितली गेलेली आहे. मुस्लिम लोकांच्या मध्ये रमजानचा संपूर्ण महिना उपवास केला जातो. यहुदी किंवा ज्यू धर्मामध्ये शब्बात व ख्रिस्ती धर्मामध्ये लेंट यासारखे उपवास केले जातात. भगवान महावीरांनी जैन धर्मामध्ये 140 व 175 दिवसाचा प्रदीर्घ उपवास केल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून उपवासाला अत्यंत महत्वाचं स्थान असल्यामुळं आपल्याला एकादशीच्या दिवशी उपवास का करायचा त्याच्या पाठीमागचं विज्ञान मी थोडक्यात आपल्यासमोर ठेवलेलं आहे. उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे. उपवासाच्या दिवशी आपण देवाच्या निकट राहतो. देवाजवळ राहणं म्हणजेच तहान भूक विसरून देवाच्या नामस्मरणामध्ये राहणं, यासाठी उपवास अत्यंत महत्वाचा आहे. पंढरीचा राजा उभा भक्त राजा उभारुनी भुजा वाटप आहे. संत नामदेव महाराज म्हणतात या आषाढीला देव काय करतो, तो उभारुनी भुजा वाटप आहे. पंढरीचा राजा हा भुजा उभारून आषाढीच्या दिवशी आम्हा सगळ्या भक्तांची तो वाट पाहतो, असं आषाढीच्या एकादशीचं महात्म्य आहे. संत नामदेव महाराज म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाच सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आणि म्हणून तुला जर सुखरूप व्हायचं असेल ना आणि जन्मोजन्मीचं दुःख जर विसरायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणतात नामदेव महाराज. तर नामदेव महाराज म्हणतात सुखा लागे तुला पंढरपूरला जावंच लागेल आणि त्यातली त्यात आषाढीला गेलास तर मग तू सगळ्याच पद्धतीनं सर्व सुखी होणार आहेस. म्हणून म्हणतात जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवाच्या गावाला पंढरपूरला जर आपण गेलो आषाढीला तर तो आपल्याला विसावा दिल्याशिवाय राहणार नाहीये. संत लिहितात संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा. आषाढी मधली काय अवस्था आहे, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. आषाढी एकादशी किंवा अन्य सगळ्याच एकादशी का महत्वाच्या आहेत तर त्या दिवशी हे सगळे संत पंढरीमध्ये येतात, कीर्तनाचा गजर करतात आणि जिथं कीर्तन चालू असतं तिथं देव उभा असतो, तेथे असे देव उभा आणि दिसे समचरणाची शोभा. संत चोखामाळा यांनी देखील काय म्हटलंय बघा, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. आषाढीचं महत्व यासाठी आहे की या दिवशी सगळे संत भक्त मंडळी हे एकत्र गोळा होतात आणि एकत्र येऊन काय करतात तर त्या देवाचं हरिकीर्तन करतात, नामस्मरण करतात. आणि म्हणून आषाढी एकादशी ही अत्यंत संसाराला आल्यानंतर तिच्या साठी आपण पंढरपूरला जाणं महत्वाचं आहे. आषाढीला येण्यासाठी भक्तांनी कशी अवस्था, आषाढीला येण्यासाठी भक्तांच्या मनाची अवस्था कशी होते याबद्दल देखील तुकाराम महाराजांनी एका रचनेमध्ये म्हटलंय की भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, दिवाळीच्या मुळाले की आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची, भुकेलिया बाळाती शोक करी, वाट पाहे परी माऊलीची, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. मी यापूर्वीच्या व्हिडिओतही थोडा उल्लेख केला होता की ज्याप्रमाणे भुकेलेल्या बाळाला सारखं वाटतं आई आपल्या जवळ यावी आणि आपल्याला ती भेटावी, तशाच पद्धतीची मला देखील भूक लागलेली आहे. सासूरवासीन
मुलीला दिवाळीच्या सणाला जशी ती मुलाची वाट पाहते ना, तशीच मला देखील या आषाढी एकादशीला पांडुरंगाची भेट घेण्याची इच्छा झालेली आहे आणि तीच मला भूक लागलेली आहे. तुकाराम महाराज पंढरपूरच्या वारकरी होण्यासाठी अनेक जन्म घेण्याची इच्छा देखील व्यक्त करतात की मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला मिळाला तर उलट मी भाग्यवानच समजेन, कारण त्यामुळे मला आषाढी कार्तिकीला मला पंढरपूरला जायला मिळणार आहे. सुखे गहू जन्मांतरे एक बरे इहलोकी, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुनी, तुका म्हणे केला त्याग सर्व संग मनवुनी. म्हणून आम्ही अनेक वेळा जन्म घेऊ, कारण जन्म घेऊन जर आम्हाला पंढरीला आषाढी कार्तिकीला जायला मिळत असेल तर उलट जन्म अनेक वेळा घेतल्याचा आम्हाला समाधानच लाभेल म्हणतात. आणि संतांनी म्हटलंय की का आषाढीला पंढरपूरला जायचंय, त्याचं कारणही ते सांगतात की खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. काय होतं तर आषाढीला सगळे वैष्णव वाळवंटाच्या ठिकाणी जमा होतात आणि तिथे येऊन खेळ मांडतात, सगळे नाचतात. म्हणून म्हटले खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमाना केली पावटणी. इथे येऊन काय करतात हे वारकरी आषाढीला येऊन, तर क्रोधाभिमान याला पायाखाली तुडवतात, म्हणजे काढून टाकतात. क्रोधाभिमाना केली पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे, नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावळी रे. कळी काळावर घातली कास, कळी काळावर घातली कास, एक एकाहून बळी रे, एक एकाहून बळी रे. नाचती वैष्णव नाचती वैष्णव भाई रे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. टाळ मृदंगाही पुष्पवरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नर नारी लोका रे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधका रे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तिथं आलेल्या वारकऱ्यांची काय अवस्था होते पुढे म्हणतात. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे. होतो जय जयकार गरजता अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आषाढीला हे वैष्णव कशा कशा पद्धतीनं या परमार्थाचा आनंद लुटतात याचं अत्यंत बोलक चित्रण या रचनेतनं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. हे वैष्णव काय काय करतात, काय काय त्यांच्याजवळ साहित्य असतं, बाह्य लक्षणं वारकऱ्याचे आणि आंतरिक लक्षणं देखील इथं वर्णित केलेली आहेत. आणि एका अभंगामध्ये ते आषाढीच्या संबंधानं कार्तिकी संबंधानं म्हणतात. आषाढी निकट आला कार्तिकीचा हट, पुरे दोन्हीच बाजार, नलगे अनेक व्यापार, तेची घ्यावे तेची द्यावे, कैवल्यासी रासी भावे, काही कोणा नेणे, विठो वाचोनी तुका म्हणे, विठो वाचोनी तुका म्हणे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला दुसरं काही लागत नाही, आमची दुसरी कोणतीच इच्छा नाही. आमची कोणती इच्छा आहे तर फक्त या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकीला आम्हाला त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडावं. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग असल्यामुळं या आषाढी वारीच्या निमित्तानं शासनाकडनं वारकऱ्यांची विविध प्रकारची सेवा केली जाते, अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी सपत्नीक या पांडुरंगाच्या महापूजेला उपस्थित होतात. आणि तिथेच जो कोणी त्यावेळेला दर्शनाला
पांडुरंगाच्या पायाजवळ वारकरी दाम्पत्य असेल त्याला देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा या ठिकाणी सन्मान प्राप्त होतो। राज्याचा प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपण पाहतो आणि या मुख्यमंत्र्याला सपत्नीक विठ्ठलाचं महापूजा करण्यासाठी आवर्जून ते इथे येतात। यावरूनच आणि तेही आषाढीच्या दिवशी येतात, आषाढी एकादशीच्या दिवशी येतात। यावरूनच आपल्या लक्षात येत असेल की आषाढी एकादशीचं महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व खरं तर आपण महाराष्ट्रीयांनी आणि मराठी भाषिकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे। एवढाच प्रामाणिक उद्देश हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा होता, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। आणि म्हणून आपण एवढंच म्हटलं पाहिजे की हीची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। आपण त्या पंढरीच्या पांडुरंगाला या आषाढी एकादशीच्या निमित्तानं एवढीच विनवणी केली पाहिजे की हीची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी। हे पंढरीश पांडुरंगा, आमच्याकडनं तुझी वारी कधीच चुकू देऊ नको। शरीरानं जरी आम्हाला नाही वारी घडली तरी मनानं तरी कमीत कमी तुझी वारी आमच्या हातून घडावी एवढी सुदबुद्धी तू दे। आणि आपण असं म्हणूया की चला पंढरीसी जाऊ रखमा देवी वरा पाहू, चला पंढरीसी जाऊ रखमा देवी वरा पाहू। डोळे निवतील कान मना तेथेची समाधान, डोळे निवतील कान मना तेथेची समाधान। खरं तर आज सगळ्या बाबतीमध्ये आपण असमाधानी बनत चाललेलो आहोत आणि अशा या असमाधानी ताणतणावाच्या कालावधीमध्ये आपल्या मनाला, आपल्या तनाला समाधान देणारं महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर ते पंढरीच्या पांडुरंगाचे पाय आहेत। त्या पायावरती आपण जर तिथे जाऊन प्रत्यक्षच डोकं ठेवलं आणि त्या पंढरीश पांडुरंगाचा जर आशीर्वाद घेतला तर उत्तम। परंतु काही अडचणींच्यामुळं आपल्याला तिथे जाऊन त्याच्या पायावरती डोकं ठेवून त्याचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेता नाही आला तर जिथे आपण असू तिथून जर आपण मनाने त्याचं स्मरण, त्याचा उपवास एकादशीच्या दिवशी करून जर खऱ्या अर्थाने त्याचं स्मरण मनातनं केलं तर इथे देखील आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत केल्याचं जे पुण्य आपल्याला अपेक्षित आहे ते निश्चितपणे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे। हे पुण्य प्राप्त होण्यासाठी आपण या आषाढी एकादशीचं महत्त्व वाचलं पाहिजे, नव्हे ते ऐकलं पाहिजे। एवढंच नाही तर असलं जे महत्त्व असतं ते आपण इतरांपर्यंत पोचवून हे देखील पुण्याचं कार्य केलं पाहिजे। ते आपण हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पाठवून श्रवण तर आपण केलायच, पण इतरांच्यापर्यंत असा हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून ते महत्पुण्य आपण आपल्याही पदरात पाडून घ्याल अशा प्रकारची आपल्या सर्वांकडनं, श्रोते मायबापांकडनं नम्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुनश्च एकदा या ठिकाणी पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच म्हणतो, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। का म्हणे ज्ञानेश्वरा आणि राखा पाया पैकिंकरा, या नयाप्रमाणे बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध या नयाप्रमाणे। किंवा बालक बोले बोबडे बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून घे माऊली रिजे जेवी, किंवा न्यून्य ते पुरते अधिक ते सरते, करोनी घ्यावे तुम्हा ते विनवितू असे। जे काही चुकलं असेल ते माझ्या पदरात टाका, जे काही चांगलं असेल ते आपण स्वीकारा आणि नुसतं आपल्या पुरतं न ठेवता इतरत्र चांगुलपणाचा प्रचार आणि प्रसार करा। ते करण्यासाठी आणि नीतीच्या मार्गाने चालण्यासाठीची सद्बुद्धी पंढरीश पांडुरंग माझ्यास आपल्या सगळ्यांना देवोत। अशा प्रकारचे पांडुरंगांच्या चरणी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीश पांडुरंग महाराज की जय, सब संतन की जय।